माझी आस सणा हरीची आला कल्पनेचे बाबा नवकुली काळी ही संत मंडळी सुखी असो हंकाराचा वारा लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविका कल्पनेची बाधा नवकोनिका ही संत मंडळी सुखी असो मायोग पीते तटे
त्यांच्या कृपाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरूला सतता. महाराष्ट्राची स्वामिनी माता तुळजाभवानी ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्यांचं देखणं स्वप्न जन्मास आलं ती राजमाता जिजाऊ, जे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं तो राजा अशोक छत्रपती, आणि जे स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती पेलून हिंदूच्या दरबारातली तुळस आणि हिंदूच्या मंदिरावरील कळस ज्याने जिवंत ठेवलाय तो धर्मवीर संभाजी महाराज, तसेच राजगुरु भगतसिंग सुखदेव, झाशीची राणी आदी करून जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. झगडले झुंजले जनता मग स्वातंत्र्य झाली माता. हेम शिखरी ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले. सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्या देतवे तापत्रय विनाशा श्रीकृष्णाय वयं नमः. श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभा जगव्यापका जना आनंद घनावे नाशा करुणी विलंबकावाया लाविया गोपाळे विटाबाई विश्वंभरे भवचेतके कोटी गुंतले समाय विश्वव्यापके. न करी आता सभेरो आवया कैचा दोरे
शिवंग सेवेलागे शिवंग झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिवेसाठी निवडलेला अभंग पांडुरंगाचे लढीवाळ भक्त श्री नामदेवराया यांचा आहे. नामदेवराया या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे आयुष्य मागतात. ते आयुष्य कशासाठी मागतात, का मागतात या विषयावर मी फक्त अर्धा तास बोलणार आहे. राहिलेला अर्धा तास छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर फक्त अर्धा तास बोलणार आहे. कारण आता जवळजवळ 11:15 वाजले. 10 वाजले. बरं 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 म्हणजे 1.5 तास आहे समजा उचलायला. हा 1.5 तास टाइम आहे आपल्याकडं. आजचा जो कार्यक्रम आहे आता सर्वांना माहित आहे बरं का. हा पण ते कसं असतं, नवरीचं नाव नवरीच्या वराडाला माहित असतं का नसतं, माहित असतं. तरी पण वराड काय करतो, नवरदेवाला विचारत असतो. तसा आज कार्यक्रम कशा निमित्त आहे हे सर्वांना परिचित आहे. तरी पण कार्यक्रम कशा निमित्त आहे हे सांगणं मात्र माझं आद्य कर्तव्य आहे. मुलीचं नाव आहे काय ना, मुलीचं नाव प्रिय दर्शनी. आता एकाचा उल्लेख करून पुढे चढतो. मला बोलायचं बरोबर होतं पण टाइम 100% कमी आहे. प्रिय या शब्दाचा पहिला अर्थ होतो प्रेम. प्रिय या शब्दाचा पहिला अर्थ होतो प्रेम. आणि वडिलांचं नाव आहे काय, बालाजी. बालाजी. बालाजी हे नाव गरीब दैवतेचं आहे का श्रीमंत? ओ बोला की हो, तुम्ही सगळे अंधारात बसलाव राव. कीर्तन कोणाला सांगावं तेच काही कळणार गेले मला. तुम्ही सांगून मी पुढे येणार गेलो बघा. म्हणजे काय होते ते जे युट्यूबला कार्यक्रम आहे का नाही
एवढा चांगला कार्यक्रम करून सुद्धा की गाळलेली जागा रिकामी दिसली का बघणाऱ्याला वाटते अरे एवढा पैसा खर्च करून एवढा चांगला कार्यक्रम करून सुद्धा लोक नव्हती म्हणतात हो. पण पुढं सरकून बसा तुम्ही, याला अजिबात पैसे मागत नाही. नाही तर ताई तुम्ही सरका, ताई तुम्ही सरका, या तुम्ही दोघं इकडे या. हे गाळलेली जागा बरं, या या काय फरक नाही. या समोर या, समोर या. तुम्ही इकडे व्हा. तो प्रेम आणि वडिलांचं नाव आहे बालाजी. म्हणजे जो धनाचा अधिपती आहे त्याला बालाजी म्हणतात. जो धनाचा अधिपती आहे त्याला बालाजी म्हणतात. आता उलट आहे का, उलट आहे का. बालाजी हा भगवान पैशाने श्रीमंत असेल, पण ज्या बालाजी नावाच्या महात्म्याच्या मुलगी एक कन्या रत्न जे पोटी आले ना ते सहजासहजी आलं नाही. बालाजी हा भगवान धनाने श्रीमंत असेल, पण स्वाती ज्या बालाजींच्या पोटी आली ना तो बालाजी मात्र मनाने एवढा श्रीमंत आहे, म्हणून एवढ्या लोकांच्या प्रेमाचा वर्षाव या व्यक्तीवर झालाय. वाक्य कळालं तर टाळ्या वाजवीत जावा, नाही तर घरी गेल्यावर वाजवा. ऐका बरं काय. जेव्हा कार्यक्रम चालू होता मी त्याच वेळेस आलो बरं काय. पण एवढ्या लोकांना एकत्र करण्यासाठी, एवढ्या लोकांना एकत्र करण्यासाठी काय लागतं. पैसा लागत नाही, फक्त हृदयातले दोन गोड शब्द परापचंती मध्यमा आणि वैखरी चार वाण्या पार करून जेव्हा एखाद्याच्या मुखातून आपल्या अंतःकरणातलं प्रेम जेव्हा आपण इतर लोकांना देतो ना तेव्हाच 18 पगड समाज एकत्र येऊन एका माणसावर प्रेम करते. फुगट नाही. मला प्रत्यक्षात शिवरायांच्या काळातली आठवण आली बरं काय. शिवरायांच्या काळातली आठवण आली, कारण छत्रपती शिवाजी राजांनी काय नेमकं काय केलं होतं. काय केलं होतं यात नवल नाही, उलट आहे का. शिवरायांनी काय केलं होतं याच्या अगोदर जिजामातेनं काय केलं होतं, तर जो मावळा शिवरायाकडे आलेला आहे त्या मावळ्याच्या पाठीवरती आपला थाप मारला होता आणि प्रत्येक मावळा स्वतःचा प्राण द्यायला तयार होता. आता ऐका, जी स्वाती जन्माला आली, प्रियदर्शनी जन्माला आली, बालाजीराव याला गंधरे. आणि ऐका, जे बालाजीराव जन्माला आले त्या आईचं नाव काय, मुनाबाई. असं नाही सकाळी आंब्याचं झाड लागलं का दुपारून पोळ्या होऊ शकत नाही. धन्य माता पिता
मुलगा किंवा मुलगी भाग्याची नाही तर कोण भाग्याचं आहे? धन्य माता पिता दयाची. बरेच लोक म्हणतात बाईनं कीर्तन करणे बाईनं भजन करणे. आता असं लोकांच्या वरात आऊत घडते कसं लांबते बघा. आता ऐका, बाईनं भजन करू नये असंही शास्त्र सांगते. हो, आणि बाई कोण आहे हे पण शास्त्र सांगते. हे पण शास्त्र सांगते. बरेच माणसं असं पोरग जन्मलं याच गावचं आहे का काय गालाय टमाटे असले असेच राहो. काय काय लेकराला बघल्या बघल्या असं उचलून घ्यावं वाटते आणि काय काय लेकराला बघल्या बघल्या डोसक्यावर जाऊन खाली आपटा वाटते. ऐका, मुलगा जन्माला आल्याच्या दिवशी आनंद होतो का मुलगी? बोला, टाळ्या वाजू नका, मला उत्तर द्या. ज्या दिवशी मुलगा जन्माला आलाय त्या दिवशी जास्त आनंद होतो का मुलगी? मुलगा म्हणा की आता जड झालं एक सध्या. बरेच माणसं मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आली की माणसं कोमातून बाहेर निघाले आणि तोंड करतात. अरे ज्याच्या पोटी मुलगी जन्माला आली, ज्या बापाला त्या मुलीचं महत्व कळालंय त्या बापाचं नाव आहे बालाजीराव. मुलगी जन्माला आल्याच्या नंतर एवढा मोठा वाढदिवस का केला तर याला शास्त्र सांगते धन्य माता. याला दुसरं प्रमाण आहे कुळी कन्या. कुळी कन्या. ऐका, पोरगी कोणाची आई पोटी जन्माला येत नाही. ज्या बापाने पहिल्या जन्मामध्ये 100 यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त केलंय, ज्या बापाने पहिल्या जन्मामध्ये 100 यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त केलंय आणि ज्या माय बापाच्या पदरामध्ये 100 यज्ञ केल्याचं पुण्य ज्यांच्या पदरात आहे त्याच्याच पोटी असलं सुंदर रत्न जन्माला येते. मुलापेक्षा मुलीचं वागणं हे 100 पटीनं चांगल्या पद्धतीचं आहे. तुम्ही पोराला गिलास घेऊन दुधाला वाट लावा आणि ढाल जर 25 सोयरे बसू द्या, त्याला तिथून वाजी देते बाबा नाही म्हणते, तिथून वाजी देते. आणि तेच डब्बा तुम्ही मुलीला द्या, ती मुलगी आपल्या पदराखाली झाकून आणते. म्हणून शास्त्र मान्यता दिले, मुलीला मान्यता दिले. शास्त्राचा अभ्यास करा. तोमेव माताची. पहिला मान कोणाला दिलाय? मुलीला दिलाय. मुलीला. कारण का? ऐका, या जगाची जी निर्मिती आहे ना, या जगाची जी निर्मिती आहे ना, या जगाची निर्मिती फक्त आणि फक्त मुलीमुळे झालेली आहे. ज्या ज्या काळी या मातीमध्ये
स्त्रीवर अन्याय झाला त्या काळीच देवाचा अवतार झाला, त्या काळीच देवाचा अवतार झाला. मुलगी काय करते, मुलगी काय करते? पोरगा भजन केला, फक्त बापाचा खानदान उद्धरण्याची ताकद या पोरात आहे. जर मुलगी भजन केली, बापाचाही खानदानाचा उद्धार करते आणि सासरचाही उद्धार करते. ही ताकद मुलीच्या जन्मात आहे, ही ताकद मुलीच्या जन्मात आहे. एक सांगू का, या मातीत जर रमाई जन्माला आली नसती, या मातीत जर रमाई जन्माला आली नसती, तर दररोज गावागावात 100 लोकांची तर डोकी बर्बाद झाली असती. ऐका, या मातीत जर माता जिजाऊ जन्माला आली नसती, या मातीत जर मा जिजाऊ जन्माला आली नसती, तर हा मंदिरावरचा भगवा ध्वज बघण्यासाठी सुद्धा ही नजर हिंदू धर्माची उरली नसती. हे नारीची ताकद आहे, ही एका आईची ताकद आहे. म्हणून शतकोटी प्रणाम अशा आई वडिलांना ज्यांना मुलगी झाली. माझ्या आयुष्यात भरपूर कीर्तन केलंय, पण मुलगी झाल्याच्या नंतर बापाला एवढा आनंद झालाय हे मी माझ्या डोळ्यानं पहिल्यांदा पाहिलंय. आता एक शंका आणि कुशंका आहे, एवढ्यावर बोलतो पुढे चलतो. समाजामध्ये 2 प्रकारची लोक असतात. एक देव मानणारी आणि दुसरी देवाला न मानणारी, म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. नास्तिकाचं वाक्य तुमच्या पुढे ठेवतो. नास्तिकवाद्यांचं मत आहे वाढदिवस करावा का करू नये. ऐका बरं काय, कारण खरं पाहिलं तर माणसाचा जो वाढदिवस, जो अभिष्ट चिंतन सोहळा आपण करतो, तो ठरलेल्या आयुष्यातून कमी होतो का जास्त? इकडे बघा, इकडे बघा, इकडे इकडं 100 वर्षाची गणना आहे. या 100 वर्षामधून माणसाचे जे वाढदिवस होतात, त्या 100 वर्षामधून माणसाचं आयुष्य कमी होतं का वाढतं? कमी होतं. सरळ उत्तर काय? कमी होतं. आपलं आणि तुमचं नाही बरं काय, नास्तिकवाद्याचं मन आहे. आणि बरोबर आहे. आणि एक आहे का, ज्या दिवशी माणसाचा जन्म झाला त्याच दिवशी माणसाचा मृत्यू हा अटळ आहे, ठरलेला आहे. ठरलेला आहे का? आएगा सो जाएगा, राजा रंक और फकीर. जन्माला आलाय तो जाणार आहे. मग त्या नास्तिकवाद्यांचं मत असं आहे, वाढदिवस करणं हे योग्य आहे का अयोग्य आहे? ऐका, थोडस लक्ष देऊन ऐका. हे प्रश्न बरेच लोक नाही बरं का, वाढदिवस करावा का करू नये. तर जो वाढदिवस असतो, खरा तर वाढदिवस हा कमी होत असतो, आणि कमी होत असलेला वाढदिवस आपण जो वाढदिवस म्हणून साजरा करतो, नास्तिकवाद्यांचं मत आहे ही व्याख्या चुकीची आहे. तर आता ऐका, वाढदिवस म्हणजे काय? त्याला आपण अभिष्ट चिंतन सोहळा असंही म्हणतो. आयुष्य ठरलेले आहे, बरोबर आहे. जेवढं आयुष्य आहे तेवढंच आहे, बरोबर आहे. मग आयुष्य तर माणसाचं वाढत नाही, आयुष्य तर माणसाचं वाढत नाही. मग वाढदिवस हा एकाचा नाही, आज प्रत्येकाचा वाढदिवस आहे ना. नातूचा वाढदिवस आहे, आजीचा वाढदिवस आहे, आज्याचा वाढदिवस आहे, मम्मीचा वाढदिवस आहे, पप्पाचा. घरच राहिलं नाही असं वाढदिवस नाही ते.
मग वाढदिवस काय भानगड आहे? एक सांगतो ऐका, वाढदिवस म्हणजे आयुष्य वाढत पहिला प्रश्न, आणि मिळालेलं आयुष्य हे सुखाने जात यातला दुसरा प्रश्न आहे. पण ते कशाने जात? कशाने जात? आता मी बोलता बोलता थोडं ऐकलो बरं, काही बाजूला होतो. हा वाढदिवस कितीतरी बकऱ्यांनी साजरा होत होता, बरोबर आहे का? मी ऐकलं बरं का, मला काही माहित नाही, पण इथं कोणीतरी बोलत होतं माईक मध्ये, आणि ते बोलत असताना मी एक वाक्य ऐकलं की बाबा, या मुलीचा वाढदिवस